160 सेकंद। सभापती महोदय, मी 289च्या मार्फत एक विषय आपल्या समोर मांडू इच्छितो। बीडमध्ये मागच्या आठवड्यामध्ये 9 डिसेंबर रोजी एक घटना घडली। एक केस तालुक्यातील साजो गाव आहे। या गावातील एक सरपंच आहे संतोष अण्णा देशमुख, आणि या संतोष अण्णा देशमुखांचा खून करण्यात आला। खून करत असताना तर या सगळ्या घटनेची पार्श्वभूमी जर बघितली तर यामध्ये एक या भागामध्ये कंपनी काम करते, अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नावाची कंपनी, आणि या कंपनीमध्ये काही लोक 6 तारखेला घुसण्याचा प्रयत्न करत होते। तिथल्या वॉचमनला त्यांनी मारहाण केली। मारहाण केल्यानंतर कंपनी ज्या क्षेत्रात आहे त्या भागातील सरपंचाला तिथल्या वॉचमनने, जो त्या गावातला राहणार असल्यामुळे त्याला फोन करून बोलावलं, आणि नंतर गावकरी आणि तिथल्या काही लोकांमध्ये बाचाबाची झाली। कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही जे लोक आले होते त्यांनी मारहाण केली, आणि ही सगळी मारहाण झाल्यानंतर एक गुन्हा दाखल झाला, आणि हा गुन्हा दाखल झाला आणि लगेच या गुन्ह्यात जामीन सुद्धा झाली। सभापती महोदय, इथले जे पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत यांचा पूर्ण निष्काळजीपणा। जामीन झाल्यानंतर हे पोलीस अधिकारी आरोपींसोबत बसले, उठले, चहापान झाले, याचे सुद्धा फोटोग्राफ्स व्हायरल झालेले आहेत। जे पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीवर कारवाई करायची, आरोपीची जामीन झाल्यावर पोलीस अधिकारी त्यांच्याबरोबर पार्टी करतात, जेवण करतात, चहापान करतात, आणि असं असताना नंतर 2-3 दिवसानंतर खरं तर त्या वॉचमनची पूर्ण तक्रार सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली नाही। वॉचमन हा अॅट्रॉसिटी दाखल करा अशी मागणी करत होता, ती झाली नाही। 9 तारखेला या प्रकरणातील असलेले जे सरपंच आहेत, संतोष अण्णा म्हणून नाव आहे त्यांचं, अतिशय लोकप्रिय व्यक्ती आहे, कोणत्या पक्षाचा नाही आहे, पण लोकप्रिय त्या गावामध्ये, त्या भागामध्ये। यांना या ठिकाणी रस्त्यावर केजचा जो टोल नाका इथं अडवलं गेलं सभापती महोदय, आणि अडवल्यानंतर यांना एका गाडीत बसवून घेऊन गेलं। त्यांच्या सोबतचा एक व्यक्ती आणि त्यांनी त्यांच्या भावाला सूचना दिली, भाऊ पोलीस स्टेशनमध्ये गेला, माननीय मुख्यमंत्री महोदय तक्रार दाखल करा मागणी केली। तक्रार दाखल न करता पोलीस अधिकाऱ्यांनी सातत्याने चाल ढकल केली। 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाला, 3 तासांनी या सरपंचाची हत्या झाल्याचा निरोप आला, आणि नंतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला। सभापती महोदय, जर पोलीस गेल्या तक्रार दाखल करून घेत नसतील आणि पोलीस जर सहकार्य करत असतील आरोपींना, सभापती महोदय माझ्याकडे या घटनेचे फोटोग्राफ्स आहे। ज्या पद्धतीनं मारहाण झाली ती जर बघितली तर मला असं वाटतं हृदयाला सुद्धा पीळ येईल अशा पद्धतीनं मारहाण या सरपंचाला झालेली सभापती महोदय। आणि याच्यामध्ये 6 आरोपी आहे। दुर्दैवानं असं सांगावं लागेल की या सगळ्या याच्यामध्ये सभापती महोदय वेळेची मर्यादा दिली, राजकीय पक्षाशी संबंधित एक राष्ट्रीय सगळं त्याच्यात आपल्याला मुख्य आता बंद पण जाहीर केलेला आहे संघटनांनी, तर त्यामधले जे महत्वाचा मुद्दा आहे, महत्वाचं काय नाही बोलले तुम्ही, तपशील मी याच्यातलं महत्वाचं काय नाही बोलले। असं आहे की सरकारचं त्याच्यावरचं काय म्हणणं आहे, मला बोलू दिलं, सरकार बोलेल असं तुम्हाला करायचं असेल सभापती महोदय, घ्या। सभापती महोदय, त्यांचा सभापती महोदय, सभापती महोदय, सभापती महोदय, 6 गुन्हेगारावर गुन्हा दाखल झालेला आहे। दुर्दैवानं याच्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुकाध्यक्ष, तो सुद्धा याच्यात सहभागी आहे। 6 आरोपी आहे, 3च आरोपी आतापर्यंत पकडलेले, 3 आरोपी अजून पकडलेले नाही। आणि सभापती महोदय, आणखी
हा गुन्हा घडल्यानंतर बाप तो बाप रहेगा असं पोस्टर पोलीस स्टेशन समोर लावलं गेलं. या आरोपाने खून करून पोलीस स्टेशनवर बाप तो बाप रहेगा असं पोस्टर लावलं गेलं सभापती महोदय. आणि माझी याच्यातून आपल्या मार्फत सरकारला मागणी आहे, जर गुन्हेगार असं बाप तो बाप रहेगा म्हणतो खून करून, अजून 3 गुन्हेगार फरारी आहे. माझी मागणी आहे की या 3 गुन्हेगारांवर लवकरात लवकर आपण अटक करावी. या सगळ्या गुन्हेगाराचे सीडीआर रिपोर्ट तपासावे. कोणत्या कोणत्या राजकीय पक्षाशी ते संबंधित आहे, कोणी कोणी यांना फोन केलेला आहे आणि कोणी कोणी दानवे साहेब आपण वेळ दिला नाही, पण बोलू त्यामध्ये आपण वेळेची मर्यादा पाळली पाहिजे. आपण सांगितलं होतं मी तुम्हाला परवानगी देते, पण थोडक्यात घ्या. आता बरोबर 5 मिनिटं झाली, 12 वाजून 10ला सुरू झाला, 6 मिनिटं झाली. एरवी बोलायला तेवढा वेळ मिळतं. मी आपला विचार करते की आता प्रश्न गंभीर आहे, पण तुम्ही थोडक्यात सारांश करा. इथं 6 आरोपी आहेत माननीय चंद्रकांत दादा. सभापती महोदय, इथं 6 आरोपी आहेत. इकडे येऊन बोला. या 6पैकी 3 अटक झालेले आहेत. 3 राजकीय पक्षाशी संबंधित आहे आणि 1 राजकीय पक्षाशी संबंधित असंही म्हणतात. मला माहिती नाही की आपल्या मंत्री असलेले एक जे बीड जिल्ह्यातले मंत्री आहेत त्यांचे एक जवळचे वाल्मिक अण्णा नाव आहे त्यांचं, त्यांनी सुद्धा या आरोपींना फोन केले, या पोलीस स्टेशनला फोन केले. अशा प्रकारचा सुद्धा आरोप त्या भागातील जनतेने केलेला आहे. सभापती महोदय, माझी याच्या आपल्या मार्फत या सरकारला विनंती आहे, देवेंद्रजी फडणवीस सारखे मुख्यमंत्री झालेले आहेत की याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी आहे यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे. राजकीय पक्षाशी संबंधित असतील आणि पोलीस जर अशा पद्धतीने गुन्हेगारांना सहकार्य करत असेल तर महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे का गुन्हेगाराचं राज्य आहे, मात्र हा सुद्धा खुलासा झाला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदय. माननीय उपसभापती महोदया, बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगला जी काही घटना झाली आहे ती अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे. एका तरुण सरपंचाचा अतिशय निघृण अशा प्रकारचा खून हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि निश्चितच ही घटना सरकारने देखील अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे. या संदर्भात तिथला जो पीआय आहे त्याला सक्तीच्या रजेवर पाठवलाय. त्यावेळेचा जो इन्चार्ज पीएसआय आहे त्याला सस्पेंड केलेला आहे. 3 आरोपींना अटक केलेली आहे. काही आरोपी अद्याप फरार असले तरी त्यांना शोधून काढून त्यांना देखील निश्चितपणे अटक करण्यात येईल. मुळातच मी माननीय विरोधी पक्षनेत्यांना एवढंच सांगू इच्छितो की आरोपी कुठल्या पक्षाचा आहे, जातीचा आहे, धर्माचा आहे, कुठली भाषा बोलतो, कोणाशी संबंधित आहे, अशा प्रकारचा विचार न करता जो खरोखर घटनेमध्ये इन्व्हॉल्व असेल अशा प्रत्येकावर कारवाई केलीच जाईल. याकरताच ही केस सीआयडी क्राईमला ट्रान्सफर केलेली आहे. तिथे या संदर्भात एक स्पेशल एसआयटी तयार करण्याला सांगितलेली आहे. या एसआयटीच्या मार्फत याची चौकशी करून या घटनेच्या पाठीमागे जे कोणी असतील त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. माझी आपल्याला एवढीच विनंती आहे, हे सभागृह एक सर्वोच्च सभागृह आहे. या सभागृहामध्ये आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस ते 14 कोटी जनतेपर्यंत जातं. त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे वगैरे असं आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस विनाकारण ज्या मंत्र्यांचा काही त्यात इन्व्हॉल्वमेंट नसतं, सहभाग नसतो, अशा मंत्र्यांवर देखील कुठेतरी अंगुली निर्देश होतो. त्यामुळे मला असं वाटतं की सरकारवर सरकार पक्षाचा, विरोधी पक्षाचा कोणाचाही दबाव हा कुठल्याही आरोपीला वाचवा असा आलेला नाही, कोणाचाच नाही. त्यामुळे जे आरोपी निष्पन्न होतील आणि आम्ही याच्यामध्ये संपूर्ण टेक्निकल आणि एआय या दोन्हीचा वापर करतो. पहिल्यांदा काही गुन्हे आपण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळी कनेक्टिव्हिटी शोधून काढतो. इथे देखील आपण ते करणार आहोत. त्यामुळे मी आपल्याला आणि आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की कोणीही गुन्हेगार असो यातला तो आम्ही सोडणार नाही.
आणि ज्या ज्या पोलिसांनी त्या ठिकाणी कामचुकारपणा केला असेल, जाणीवपूर्वक केला असेल, त्यांना कारवाई झाली आहे. अजून कोणी त्याच्यात इन्व्हॉल्व सापडला तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल. ठीक आहे, याच्यावरती सरकारने महत्वाचं वस्तुस्थिती जी काही ती सांगितलेली आहे. त्यामुळे पुढची चर्चा जी आहे ती नंतर आपण यथावकाश सभागृहात करू. अजून एक